न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कळमेश्वर तहसील अंतर्गत धापेवाडा येथील ग्रामपंचायतीवरील घरकर घोटाळ्याबाबत पत्रकार परिषद। कळमेश्वर तहसीलमधील मौजा धापेवाडा येथे ग्रामपंचायतीवर घरकर संदर्भात घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। सदर पत्रकार परिषदेमध्ये सविस्तर चर्चा व कागदपत्रांच्या तपासणीनंतर असे स्पष्ट झाले की ग्रामपंचायतीकडून कोणतीही जाणूनबुजून चूक झालेली नाही। तसेच ग्रामपंचायतीवर लावण्यात आलेले आरोप हे चुकीच्या माहितीच्या आधारे व गैरसमजातून लावले गेले होते असे निदर्शनास आले। या प्रकरणात संबंधित कर आकारणी प्रक्रिया ही नियमानुसार करण्यात आलेली असून तांत्रिक बाबींच्या गैरसमजामुळे व अपूर्ण माहितीतून वाद निर्माण झाल्याचे समोर आले। त्यामुळे ग्रामपंचायतीवरील घरकर घोटाळ्याचे आरोप आधारहीन व निराधार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले। ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन करण्याचा कोणताही हेतू नसून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेण्यात आली असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले। कळमेश्वर तहसील रिपोर्टर मंगेश गमे सह जिल्हा नागपूर ग्रामीण प्रतिनिधी इशिका धार्मिकची रिपोर्ट। आतापर्यंत विषय झाला त्याच्यामध्ये आता सचिव साहेबांनी सांगितलं, तुमच्या सदस्यांनी सांगितलं आणि तक्रारदार अर्जदार त्यांनी सुद्धा सांगितलं आणि नागरिकांपैकी वाटत नाही कोणाला त्रास किंवा कोणाकडून जास्त टॅक्स गेलेलं म्हणून। आता होऊ शकते त्यांनी चेक नसेल केले आणि किंवा येतील तुमच्यापर्यंत, पण आता याच्यावर तुम्ही उपाययोजना का कराल? आतापर्यंत जे तुम्ही टॅक्स पावत्या लोकांना दिल्या असेल किंवा कोणी भरले असेल किंवा तुम्ही आता देणार आहात, याच्यामध्ये काही तुम्ही चेक करून द्याल की आता जसे झाले जसे भाव सुरू झाले जसे भाऊचे म्हणणं आहे की माझ्यासोबत घोटाळा झाला तसा इतरांसोबत पण होणार का? ऐका, एक तर आपल्या ज्या ग्रामपंचायत मध्ये घोटाळा झालेला नाही त्यांनी संशय घातला आहे, तरी पण आपण दवंडीद्वारे गावात दवंडी फिरवली आहे ना, ती कशाबद्दल आहे आपण 50% सुद्धा आपण फिरवलेली आहे। आणि जे गावातील लोकांना तक्रार असते तर आतापर्यंत काहीतरी अर्ज आपल्याकडे आलेले असते। नाही, सामान्य लोकांना कसं आहे, टॅक्सचा किती टॅक्स मला यायला पाहिजे सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त अशी म्हणाल 90%च्या जास्तीत जास्त लोकांना कळत नाही, समजते। कारण की समजू शकते, अंदाजी मध्ये समजू शकते का मागच्या वर्षी मी किती टॅक्स भरला, XYZ म्हणजे 500 भरले की 1000 भरले नाही। ह्या वेळेस एकाएकी म्हणजे माझ्या 1000 भरले 2000 रुपये घेत आहे जास्तीचे, तर शंका वाटू शकते। आपण असंच काही गावातून लोकांच्या काही तक्रारी नाही आहे, पण याच्यात तुम्ही दुरुस्त नाही करत? हा, आम्ही करू ना, आम्ही करणार। आम्ही पूर्ण म्हणजे ग्रामपंचायत कर्मचारीला त्यासाठी आम्ही ठेवणार की पुन्हा आपण जे असं झालंय यांचं ते हो। दुसऱ्या विषयावर म्हणजे जलवितरणाबद्दल बोलायचं आहे। जल बोलू शकता ना, बोलू शकता मॅडम। पुन्हा एक आपल्यावर आरोप आहे ग्रामपंचायत की आपण जे धापेवाडा मधील नळ पाणी पुरवठा योजनेचे जे पैसे आलेले होते